हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी अनघा. ए डॉट जवळ या आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज परत एकदा मी बॉर्डर रांगोळीचा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे. तर तुम्ही ते बघू शकताय की मी एक A4 साईज पेपरवरती एक प्रिंट घेतलेली आहे वेलाची, आणि त्यावरती मी आपलं OHP शीट ठेवलेलं आहे आणि त्याला मास्किंग टेपने सिक्युअर करून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला जर ही डिझाईन हवी असेल तर तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मोबाईल नंबर देते आहे, त्यावरती व्हॉट्सॲप करू शकता. आता या इथे आपण ही जी डिझाईन आपली आहे ही खूप बारीक असल्यामुळे आपण त्यावरती मार्करचा वापर करतो आहे आणि पूर्ण डिझाईन आपण परमनंट मार्करनी बनवून घेतो आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की मी पूर्ण एक डिझाईन छान परमनंट मार्करने बनवून घेतलेली आहे. आणि मला आत्ताच काही दिवसांआधी एक कमेंट अशी आली की ताई, जर आपण मार्करने जी लाईन केलेली आहे ती लाईन लपवायची कशी? तर आपण ज्या वेळेला रांगोळी घालतो, ग्लू लावतो आणि रांगोळी घालतो तर ती आपोआप लपली जाते. आणि जरी ती लपली गेली नाही लाईन आपली, तर आपण ज्या वेळेला बाउंड्री करतो त्याला पांढऱ्या कलरने किंवा तुम्हाला आवडतील त्या रंगाने तुम्ही रांगोळीला बाउंड्री करू शकताय. मी पांढऱ्या रंगाने प्रेफर करते. तुम्हाला जर काळा रंग आवडत असेल तर काळ्या रंगाने बाउंड्री करतो आपण. त्या रंगाने सुद्धा ही परमनंट मार्करची लाईन झाकल्या जाते, त्यामुळे त्याचा काहीच प्रॉब्लेम होत नाही. आणि या इथे आपण घेतलेला आहे फेविक्रिलचं फॅब्रिक ग्लू. आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 50% आपल्याला ग्लू घ्यायचं आहे आणि 40% म्हणजे 60% आपल्याला ग्लू घ्यायचं आहे आणि 40% आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने आपल्याला आता ग्लू लावत जायचं आहे. आणि इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त ही जी फुलांची डिझाईन आहे ती करूनसुद्धा तुम्ही ह्याला सोडू शकता, पण मी आज तसं केलेलं नाही आहे. मी आज पूर्ण असं गप्प अशी आधी पूर्ण पट्टी बनवून घेतलेली आहे. त्यासाठी मी बाउंड्री बनवून घेतली आहे, तुम्ही इथे बघू शकता स्केल ठेवून. आणि मी पूर्ण बाहेरसुद्धा त्याला 1-2 कलरचं कॉम्बिनेशन ठेवून नंतर मी फुलांना आणि पानांना रंग दिलेला आहे, म्हणजे रांगोळी घालून आपण त्याला रंग दिलेला आहे. तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही फक्त ही फुलांची डिझाईनसुद्धा करू शकताय आणि छान कट करू शकताय त्याला. पण आज मला अशी पट्टी हवी होती पूर्ण, त्यासाठी मी या पद्धतीने बाहेरसुद्धा कलर करून घेते आहे. आणि तुम्हाला असं हवं असेल तर तुम्ही असंही करू शकता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे वर एक गुलाबांच्या फुलांचं वेल दिसत असेल, तर तो वेल जो आहे तो मी फक्त फुलांचा करून त्याला तुम्हाला कट करून दाखवेल, म्हणजे तुम्हाला या पद्धतीने सुद्धा वेल करता येईल किंवा त्या पद्धतीने सुद्धा वेल करता येईल. तर नेक्स्ट व्हिडिओ पाहायलासुद्धा विसरू नका. आणि हो, मी इथे ज्याही गोष्टी वापरल्या आहे जसं OHP शीट, परमनंट मार्कर, ब्रश, ग्लू आणि ॲक्रेलिक कलर्स, तर हे जर तुम्हाला हवे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तूंची लिंक देणार आहे, तुम्ही तिथनं परचेस करू शकताय. तर या पद्धतीने आपल्याला ग्लू लावत जायचं आहे. आणि तुम्हाला ज्या कलर कॉम्बिनेशनमध्ये हे करायचं असेल त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही इथे या बाजूच्या रंगाला म्हणजे तुम्ही त्या रंगाची रांगोळी वापरू शकता. इथे मला लाल रंगाचे फुलं हवे होते आणि पिवळा रंग, लाल रंग, हिरवा रंग मी वापरणार होते, म्हणून काहीतरी वेगळं असं म्हणून मी या इथे ही रंगसंगती वापरलेली आहे. तुम्हाला जर हा रंग आवडला असेल तर तुम्ही हा रंगसुद्धा करा, किंवा अजून कुठल्या रंगाचं कॉम्बिनेशन तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही तो सुद्धा करून ट्राय करू शकता. आणि या इथे आज आपली रांगोळी थोडी बारीक आहे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी खूप आहेत इथे. तर आरामात तुम्ही एक स्टेप फॉलो करून तुम्ही इथे कलर करा
आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ग्लू अगदी हलक्या हाताने लावा आणि एकदम 0 नंबरचा ब्रश वापरा ग्लू लावतानासुद्धा, कारण आपल्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यांना आपलं जर ग्लू पसरलं आणि ते आपण त्यावरती आपण मग रांगोळी घातली तर आपली डिझाईन खराब होऊ शकते किंवा मग आपल्याला ती डिझाईन कळणार नाही आणि मोठी होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला सांगते आहे की ग्लू लावताना आपल्याला अलगद हाताने लावायचं आहे आणि बरोबर बाउंड्रीला पकडून थोडं ग्लू ब्रशला घेऊन तुम्ही लावा. त्यामुळे तुमचे छोटे छोटे सुद्धा पार्ट्स आहेत ते नीट कवर होतील. आणि सेम पद्धत असणार आहे आपली सेकंड लेअरची. फर्स्ट लेअर झाली की त्याला छान अर्धा तास तुम्ही वाळू द्या आणि सेम प्रोसेस आपल्याला सेकंड लेअरसाठी करायची आहे. आणि सेकंड लेअरसुद्धा ती छान वाळू द्या आणि त्यानंतर आपल्याला यावरती बॉर्डर करायला घ्यायची आहे. तर या इथे आपली फर्स्ट लेअर झाली आहे. सेकंड लेअर छान सुकून गेल्यानंतर या इथे मी ॲक्रेलिक कलरचा पांढरा रंग वापरते आहे आणि इथे सुद्धा मी 0 नंबरचाच ब्रश वापरते आहे, कारण आपली डिझाईन खूप छोटी आहे आणि आपल्याला कलर करताना प्रॉब्लेम व्हायला नको. कारण रांगोळी अशी रफ असल्यामुळे आपला ब्रश हलतो आणि आपली रांगोळी बिघडण्याची शक्यता असते. त्यासाठी आपल्याला इथे जरा अलगद हाताने आपल्याला बाउंड्री करायची आहे. बिलकुल घाई करायची नाही आहे बाउंड्री करताना. आणि ही बाउंड्री झाल्यानंतर आपला हा पांढरा रंगसुद्धा तुम्ही छान सुकू द्या. त्यानंतर तुम्ही आपली OHP शीट कट करायला घ्या. तर या पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्ण होत आलेली आहे. आता आपल्याला ह्या बाउंड्रीज झाल्यानंतर OHP शीट कट करून घ्यायची आहे आणि फुलांना थोडी डिटेलिंग हवी आहे. त्यासाठी मी या इथे लाल रंगाचा वापर केलेला आहे आणि लाल रंगामध्ये अगदी ब्रशच्या टिपला थोडा काळा रंग घ्या आणि तो रेडमध्ये मिक्स करून घ्या छान. आणि थोडं पाणी घ्या आणि त्याला छान मिक्स करून घ्या. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेला आपल्याला फुलांना किंवा असं कापडाचं असं शेप द्यायचा असेल किंवा फुलांना असो, तर आपल्याला खराब ब्रश लागतो. आणि त्या खराब ब्रशने कारण तो ब्रश समोरून खराब झालेला असतो, तर त्याने आपल्याला स्ट्रोक्स खूप छान देता येतात. तर इथे सुद्धा मी तो खराब ब्रश वापरूनच इथे फुलांमध्ये छान डिटेलिंग केलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकते की आपण आपली रांगोळी मोडूनसुद्धा दाखवलेली आहे. ती अगदी छान सुकलेली आहे, छान झालेली आहे. आणि या पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने ब्रशला रंग घ्यायचा नाही आहे. ब्रशचा रंग पूर्ण बाजूला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा ब्रश फिरवायचा आहे हलक्या हातांनी. त्यामुळे आपल्या फुलाला खूप सुंदर एक 3D लुक येतो. आणि ती म्हणजे डिटेलिंग केल्यानंतर बघू शकता तुम्ही 2 फुलांमधला फरक, की आपण डिटेलिंग केलेलं फूल किती छान दिसतंय. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा असे वेल आणि अशा रांगोळ्या करून पहा, ट्राय करा. आणि तुम्हाला जमल्या तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला आजची ही रांगोळी, आजची ही डिझाईन कशी वाटली, हा कलर कॉम्बिनेशन या रांगोळीचा तुम्हाला कसा वाटला, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या मैत्रिणींना किंवा फॅमिली मेंबर्समध्ये कोणालाही अशा रांगोळ्या किंवा असं काही आर्टिस्टिक करायची आवड असेल, तर त्यांनासुद्धा माझ्या या चॅनलची लिंक पाठवा. आणि जे कोणी आज या चॅनलवरती नवीन असतील त्यांनीसुद्धा माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय आणि माझे व्हिडिओज पाहत राहा. तर तुम्ही इथे बघू शकता की आपण कॉर्नरमध्ये सुद्धा ही रांगोळी किती सुंदर सजवू शकतोय.